बघता बघता 1 महिना होऊन गेला, परंतु अजितदादांच्या मृत्यूचं गूढ अद्यापही उकललेले नाही आहे. किंबहुना कोणीतरी ते उकलू देत नाही आहे. ह्याच्यामध्ये सर्व आलं की दादांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून एक घातपात आहे. आणि या घातपातामध्ये बड्या बड्या नेत्यांचे म्हणा किंवा जे कोणी असतील अशा मोठ्या शक्तींचे हात गुंतलेले आहेत. जर रोहितदादांनी FIR करायला सांगितल्यानंतर ज्या प्रकारे त्यांना दबाव देऊन FIR दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला, याचा अर्थ की आपली न्यायव्यवस्था ही न्यायाने चालत नसून कोणीतरी वरचा एक जो हुकुमशहा आहे तो जेव्हा आदेश देतो तेव्हाच व्यक्तीला न्याय मिळत असतो. मग जर असं असेल तर हे पोलीस स्टेशन किंवा हे जे कोर्ट आहे कशाला हवेत ना? तो हुकुमशहा जर सर्व चालवत असेल, मग जर दादांच्या घराण्यातील व्यक्तींनाच न्याय मिळवण्यासाठी असं झगडावं लागत असेल तर सर्वसामान्यांचं काय आहे? रोहितदादांप्रमाणेच अनेकही माझे भाऊ माझी बहीण आहेत जे झटून मागत आहेत की दादांच्या मृत्यूचा तपास हा जलद गतीने व्हावा. त्याच्यामध्ये जे काही हात गुंतलेले आहेत, ज्या काही शक्ती गुंतलेल्या आहेत, त्यांचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा. आणि जे काही ते असे आयटीत मिरवत असतील त्यांना असं जनतेने उघडकीस त्यांचा चेहरा उघडकीस आणला पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. राहुल दादा आहेत, अमोल मिटकरी दादा आहेत, त्याप्रमाणे आम्हा सर्वसामान्य माणसांपैकी जे कोणी आहेत की ज्यांना वाटतं की दादांच्या मृत्यूचा तपास व्हावा आणि जो काळा चेहरा आहे जो दिमाखाने मिरवत असेल त्याला सर्वांसमोर उघडकीस आणलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही प्रयत्न करतो तर ज्याप्रमाणे जो काही आपण ज्याला म्हणतो की राहुल गांधी, त्यांनी अगदी बरोबर मुद्दे मांडले, परंतु ह्या लोकांनी काय केलं, काही लोकांनी त्यांना पप्पू म्हणून त्यांचे जे काही खरे मुद्दे आहेत त्यांना सुद्धा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचप्रमाणे आज जेव्हा आम्ही दादांच्या मृत्यू संदर्भामध्ये न्याय मागत आहोत तर आमच्या बोलण्याला सुद्धा कुठेतरी असे पप्पू ठरवून की ह्यांच्या बोलण्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे असं करून जर ह्यांना वाटत असेल की आपण जसं राहुल गांधींना आपण दाबून टाकलेलं आहे त्याप्रमाणे आपण ह्यांना पण दाबून टाकू आणि काही काळाने हे सर्व शांत होतील आणि आपला जो गुन्हा आहे, गंभीर गुन्हा आहे, तो दाबला जाईल. तर असं होता कामा नये. माझी सर्व बारामतीकरांना आणि सर्व जे संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना विनंती आहे की आपण शांत न बसता ही जी लढाई आहे ती लढलं पाहिजे. तोपर्यंत लढलं पाहिजे जोपर्यंत अजितदादांच्या मृत्यूचा तपास व्यवस्थित होत नाही, त्यांचा घातपात कोणी केला, का केला आणि ह्याच्या मागे कोणता तो राक्षस आहे ह्याचा तपास जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपण शांत बसता कामा नये आणि एकमेकांना आपण साथ देऊया आणि ही जी साखळी आहे ती आपण अशी सुरू ठेवूया.